येस, आपण मेडिटेशन प्रॅक्टिकल करण्या अगोदर त्याच्यावर जे काही क्वेश्चन आन्सर आहेत, तुमच्या मनात जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करून आणि मग नंतर प्रॅक्टिकल करा. येस, चॅट बॉक्स मध्ये शुभांगी मॅडम म्हणतात रोजच झोप येते. शुभांगी मॅडम, मी तुम्हाला विचारू इच्छितो की रोजच जर तुम्हाला झोप येत असेल, तुम्ही कोणत्या वेळेत मेडिटेशन करता? तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता? येस शुभांगी मॅडम. हॅलो सर, आवाज येतोय? हा येस शुभांगी मॅडम. हा, कोणत्या वेळेत मेडिटेशन करता तुम्ही? ऍक्च्युली सकाळी पण करते मी. हम्म. सकाळी 4:30 ला करते आणि रात्री झोपताना करते. हे झोपताना म्हणजे किती वाजता? झोपताना म्हटलं तरी 10:30-11 ला. ओके, याचा अर्थ काय माहिती मॅडम, 10:30-11 वाजता तुम्ही मेडिटेशनला बसताय, ही झोपायची वेळ आहे. आणि पहाटे 4:30ला उठून मेडिटेशन करताय. झोप पूर्ण होत झालेली नाहीये. आपल्याला मिनिमम 7 ते 8 तास तरी झोप पाहिजे. तुमची झोप कम्प्लीट झालेली नाहीये. आणि नाही, पण पूर्ण असते, एकदम अवेअर असते. मेडिटेशनला बसण्याच्या अगोदर एकदम अवेअर असते. काही म्हणजे असं टायर्डनेस वगैरे वाटत नाही. पण जेव्हा बसलं 1 मिनिट होत नाही की एकदम झोपून जाते आणि मग म्हणते अरे, आपण मेडिटेशनला बसलो होतो आणि इथे तर झोप झाली. असं होतंय. खूप छान झोप लागत असेल. पण ते फक्त 10-15 मिनिटच. हेच सांगायला. मग नंतर कारण हे बघा, तुम्ही काय म्हणताय, रात्री 10:30-11 वाजता तुम्ही मेडिटेशनला बसताय आणि परत ये- म्हणजे आज काय 11 ते 4:30 जर म्हटलं तर म्हणजे हार्डली किती, 5 तास. आपल्याला कमीत कमी 7 ते 8 तास झोप पाहिजे. तुमची झोप पूर्ण होत नाहीये म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुम्ही झोप पूर्ण करा. तुम्हाला खरंच मेडिटेशन करायचं ना, मग संध्याकाळी 9 वाजता मेडिटेशन करा. रात्री झोपायच्या आधी 9 वाजताच मेडिटेशन करा. 9 ते 9:30 मेडिटेशन करा. 9:30ला झोपी जा आणि 4:30ला उठा. का नाही होणार? आणि हे एकदम होणार नाही. हळूहळू सवय करणं गरजेचं आहे. म्हणजे अगोदर आता तुम्ही दररोज 10:30-11 वाजता झोपताय, मेडिटेशनला बसताय, तर 10:30च्या ऐवजी तुम्ही 10ला मेडिटेशनला बसा. 4:30ला उठून तुम्ही करताय, 4:30च्या ऐवजी 5:30ला उठून मेडिटेशन करा. हळूहळू 5:30चं मग हळूहळू 5:15ला या, 5ला या. कारण की झोप पूर्ण नाही झाली तर काहीच होत नाही. लक्षात ठेवा, झोप अत्यंत महत्वाचं आहे. मी तुम्हाला म्हणतो, अत्यंत महत्वाचं आहे. कारण काय माहिती का, जेव्हा तुम्ही डीप स्लीप मध्ये जाता, तर काय होतं माहिती का, तुमच्या बॉडीमध्ये ह्युमन ग्रोथ हार्मोन तयार होतं. तुमच्या बॉडीमध्ये जे काही डॅमेज झालं आहे ते सगळं ते आपली बॉडी इनर हिलिंग करत असते. त्यामुळे झोप अत्यंत महत्वाच्या. झोपेला बिलकुल टाळू नका. कित्येक जण पण मग जर मेडिटेशन मध्ये झोप येत असेल तर ते इफेक्टिव्ह होत नाही का मेडिटेशन? हा, म्हणजे जर तुमची हे बघा, जर तुमची झोप पण अर्धवट राहिली आणि मेडिटेशन पण अर्धवट राहिलं, आपल्याकडे म्हणे ना, एक नजर बाराबर चिंध्या, असं झालं ते. मग जर झोप पण पूर्ण नाही, जर मेडिटेशन पण पूर्ण नाही. पहिलं झोप पूर्ण करणं गरजेचं आहे. जो तुम्हाला कमीत कमी 7 तास तरी झोप पाहिजे, कमीत कमी. येस. आणि सर, म्हणजे मी असं ऐकलं होतं की उठल्या उठल्या जर आपण 10 मिनिटाच्या जे पण अफर्मेशन टाकतो सबकॉन्शियस माइंड मध्ये, तर ती पूर्ण होते. पण कसं उठल्या उठल्या 10 मिनिटात म्हणजे आपण तेवढं अवेअरनेस पण नसतं, प्लस म्हणजे अर्धवट झोपेतच असतो सुरुवातीचे 10-15 मिनिटं. मग जो कुठला थॉट टाकतो तो म्हणजे जातो का सबकॉन्शियस माइंड मध्ये की आता नाही? इन्फॉर्मेशन बद्दल तुम्ही जे म्हटलात, शुभांगी मॅडम, तुम्ही कसं, तुम्हाला काय मुलं मुली फॅमिलीमध्ये? हा, मुली आहेत मला. किती वर्षाचे? एक 16 वर्षाची आहे आणि एक 11 वर्षाची आहे. आता 16 वर्षाचे आहेत आणि 18 वर्षाचे. तुमचे हे जे मुलं मुली आहेत, मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला प्रेम करण्यासाठी तुम्ही कधी अफर्मेशन दिलेत का? नाही. कधी गरज पडली का अफर्मेशनची? नाही. मग इथं का गरज पडते? काय माहिती का, अफर्मेशन चांगलंच आहे. पहिली गोष्ट समजून घ्या की हे बघा, तिथं का गरज पडत नाही, कारण की तिथे तुमचे इमोशन्स कनेक्टेड आहेत. तुम्ही रिअल आहात. राईट, तुम्ही रिअल आहात. तुमचे इमोशन्स कनेक्टेड, तुमचे मुलं आहेत, तुमची मुली आहेत, तुमचं अनकंडिशनल प्रेम आहे त्याच्यावर. आणि आता जे काही अफर्मेशन घेत आहेत बऱ्याचदा, तर बऱ्याचदा काय असते माहिती का, ते तुमच्या आतून आलं नाही आहे कुठं तरी. बऱ्याचदा बरेच जण सोशल मीडियावर बघून, बरंच काय काय बघून आपण ते अफर्मेशन देण्याचा प्रयत्न, हा मला पण तसं पाहिजे. आतून खरंच तुम्ही फील आहे का, तुम्हाला त्या गोष्टी हव्या आहेत त्या, त्याच्याबद्दल बेसिक क्लॅरिटी जर असेल तुम्हाला, तर अफर्मेशन तुम्हाला डेफिनेटली सपोर्ट करतो. पण जर बेसिक क्लॅरिटी नसेल तर मग काय, मग ते चालत राहतं अक्षर. मग ते जोर जबरदस्ती केल्यासारखं आहे. बघा, तुम्ही जगात सगळ्याला फसवू शकाल, मला पण फसवू शकाल, पण तुमचे जे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे त्याला नाही फसवू शकत. आतून जर एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन देत आहे, पण मनातून जर त्या गोष्टीबद्दल फिलिंगच नाही आहे, अरे मी हे करते पण हे होईल का नाही, मनात डाऊट आहे, आणि तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन घेताय, होणार नाही. तुम्ही जर मनातून स्वतःला डिझर्विंग म्हणत नाही, एखाद्या गोष्टी हा, लायक म्हणत नाही, आणि तरी पण तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करताय, तर ती गोष्ट येणार नाही आणि आली तरी ती निघून जाईल. स्वतःला डिझर्विंग, लायक समजणं गरजेचं आहे. बुद्धीनं म्हणत नाही मी, भावनेतनं म्हणतोय. अनकॉन्शियस, तुमच्या सबकॉन्शियस माइंड.
पण मला हे म्हणायचंय, जर झोपेत म्हणजे एखाद वेळी जर सपोज अफर्मेशन टाकली तर ती सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाते का, की मॅडम, नाही जाणार? झोपेत टाका किंवा जागेपणी टाका, ते जर तुमची रिअल गरज असेल तर ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत जातं. हम्म. झोपेत टाका किंवा जागेपणी टाका, तुमची गरज असेल तर ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत जातं. म्हणजे काय, तुमचे फिलिंग्स, तुमचे विचार, तुमचे शब्द आणि तुमचे ऍक्शन जर हे एकच कॉन्ग्रुएन्स असेल, एनएलपी मध्ये न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये म्हटलं तर कॉन्ग्रुएन्स म्हटलं जातं, की आतून बाहेरून जर तुम्ही एक असाल, तुम्ही झोपेत ओके. टाका नाहीतर जागेपणी टाका, किती गर्दी गोंधळात टाका, ते अफर्मेशन सबकॉन्शियस पर्यंत जातं जर तुम्ही रिअल असाल. जर रिअल नाही आहे अच्छा. तर मग कधी पण. खूप खूप ओके. म्हणावं लागतं. अच्छा, म्हणजे दिवसा कधी पण आपण हे केलं तरी होतंय ते? मी काय सांगलो, बेसिक क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या मुला मुलींवर प्रेम करण्यासाठी अफर्मेशन द्यायची गरज पडली का कधी? नाही, माझ्या मुलाला माझ्या मुलीवर मला प्रेम करायचं आहे, मला तिची काळजी घ्यायची आहे, कधी दिलं अफर्मेशन तुम्ही? नाही. तुम्ही प्रामाणिक आहात, येस मी माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे, माझं माझ्या मुलावर प्रेम आहे, तुम्ही देत आहे. तिथे कधीच अफर्मेशनची गरज ओके. पडली नाही. इथं का द्यावं लागतं एवढं? बेसिक क्लॅरिटी नाही आहे, पहिला क्लॅरिटी घेणं गरजेचं आहे. क्लॅरिटी झाली ना, मग तुम्ही काय ते काय म्हणतात, सहज देऊ शकता. तुम्ही किती गर्दी गोंधळात जरी अफर्मेशन दिलं तरी पोहोचेल, कारण की बेसिक क्लॅरिटी आहे. आणि जर तुम्ही झोपेत दिलं तर अजून लवकर पोहोचेल, अजून चांगलंच आहे. आणि जर एखाद्या गोष्टीची तुम्हाला गरज नाही आहे आणि फक्त तो जर काय म्हणतात सोशल मीडियाचा प्रभाव असेल किंवा इतर कुठल्या व्यक्तीचा प्रभाव असेल, त्या प्रभावाखाली जर तुम्ही ते अफर्मेशन दिलं तर काय होतं माहिती का, तुम्हाला आतून त्या गोष्टीबद्दल फील नाही आहे आणि तरी पण अफर्मेशन दिलं तर ते पोचणार नाही. तुमचं टाइम वेस्ट होईल, बाकी काही नाही. ठीक आहे. आय होप हा. बऱ्यापैकी जे क्लिअर. इमोशन पेन आहे. काय म्हणताय? येस सर. आणि पहिला सगळ्यात महत्वाचं शुभांगी मॅडम, इमोशन. तुम्ही झोप पूर्ण करा. पहिली गोष्ट, झोप पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी होत नाही. हो. झोप खूप महत्वाचा आहे. आणि मेडिटेशनची प्रॉपर वेळ कुठली आहे? कोणतेही वेळी करू शकता. जनरली असं म्हटलं तर सकाळ सकाळी एकदा केलं खूप छान असतं. सूर्योदयाच्या वेळेस, सूर्यास्ताच्या वेळेस म्हटलं. पण प्रत्येक वेळेस ती वेळ जमलीच पाहिजे, जमेलच असं नाही. त्यामुळे कधीही करा, पण करणं गरजेचं अच्छा. आहे. पण चालेल, थँक्यू. कसं आहे, आयडियल टाइम जर दिलं तर लोक काय म्हणतील, अरे त्या टाइमला मला जमलं नाही, राहू दे सोडून म्हणतील. असं नाही, करणं गरजेचं आहे मेडिटेशन, कधीही करा. जनरली कसं आहे, मेडिटेशन करताना काय पोटात जास्त काय म्हणजे, हा पोट भरून गच्च जेवलेला असेल तर मग म्हणावं तसं मेडिटेशन करणं. बरेच फॅक्टर असतात मेडिटेशन मध्ये. तुमचं पोट कसं आहे, जास्त गच्च भरलेलं पण नसावं आणि एकदम रिकामं पण नसावं, मीडियम असावं. हा म्हणजे जेवण केल्यानंतर एक 2 तासांनी 3 तासांनी तुम्ही मेडिटेशनला बसतात, खूप चांगलं. किंवा सकाळ सकाळी उठल्यावर ब्रेकफास्टच्या अगोदर तुम्ही मेडिटेशनला बसतात, ते पण खूप छान आहे. पण झोप पूर्ण पाहिजे. झोप पूर्ण असेल तर तुम्ही मेडिटेशन मध्ये लक्ष देऊ शकता, नाहीतर झोप पण अर्धवट, मेडिटेशन पण अर्धवट. ओके. येस येस, राईट. हा, नाही, बरोबर आहे सर. थँक्यू. 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 येस. त्यानंतर चॅटबॉक्स मध्ये आपल्याला काही क्वेश्चन आले. येस. हा, मेडिटेशन मध्ये जाताना काही क्वेश्चन घेऊन जाऊ शकतो का? ओके. आणि ऍस्ट्रॉल ट्रॅव्हल करून एखाद्या ठिकाणची माहिती घेऊ शकतो का? 2 प्रश्न आहेत. एखादा क्वेश्चन घेऊन जाऊ शकतो का? येस, नक्की क्वेश्चन घेऊन जाऊ शकता. क्वेश्चन घेऊन गेल्यानं काय होईल की तुमचं माइंड जे आहे ना, ती फोकस होईल त्या क्वेश्चनवर. समजा तुमच्या आयुष्यातला एखादा प्रश्न आहे की फायनान्शियल तुम्हाला स्ट्रेस असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल, ऑफिसचं काही एखादं, किंवा एखादं तुम्हाला अचिव्हमेंट करायची आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये नवीन प्लॅन लॉन्च करायचे आहेत, काहीतरी करायचं आहे तुम्हाला, आणि तो प्रश्न जर तुम्ही घेऊन गेला तर तुमचं त्याच्यामध्ये मेडिटेशनमध्ये काय होईल, ते डिटेल त्याच्यावर खूप छान कंटेम्प्लेशन. त्याच्यावर खूप छान म्हणून येईल, तुम्हाला नवीन आयडिया सुचायला खूप मदत मिळेल त्याच्यावर. हा झाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसरं जे आहे, ऍस्ट्रॉल ट्रॅव्हल करून एखाद्या ठिकाणची माहिती घेऊ शकतो का? आता ह्या खूप पुढच्या गोष्टी आहेत. मला तर ह्याचा काही एक्सपिरियन्स नाही आहे, मी पण ऐकून आहे. मला काय म्हणायचं आहे की पहिला बेसिक गोष्टीवर आपण डे टू डे लाईफ मध्ये फोकस राहू शकत नाही, त्या खूप खूप पुढच्या गोष्टी आहेत. पहिला बेसिक गोष्टीवर आपण इथे काम करा. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही दुसऱ्या कुठल्या ठिकाणची माहिती जरी घेतली, घेऊन करणार काय? घेऊन करणार काय? ते खूप मॅटर करतं. एक स्टोरी होती ना, मी स्टोरी ऐकली होतं, त्या स्टोरीवरनं सांगतो. म्हणजे हा सिद्धीचा वगैरे पार्ट येतो की आपण बऱ्याच जणांनी ही स्टोरी ऐकली असेल की एक साधू असतो की तो खूप तपश्चर्या करतो, 20 वर्ष तपश्चर्या करतो. आणि तपश्चर्या करतो आणि बघतो की तो नदीचं जे पाणी आहे, नदी क्रॉस करताना पाण्यावर चालत चालत जातो. आणि तो दुसरा एक साधू असतो, तो म्हणतो ठीक आहे,
तो काय म्हणतोय, बघा मी हे जे नावाडी आहे, हे नावाडीला मी 5 रुपये देतो, तो मला नदी क्रॉस करून देतो. म्हणजे 20 वर्षात जे काही मिळवलंय ते 5 रुपये देऊन कोणी मिळवू शकतं. काय करायचं तुम्हाला तिकडे जाऊन? मला काय म्हणायचं, तुमच्या डेली लाईफचे पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. त्या पुढच्या गोष्टी आहेत, काय गरज नाही त्याची सध्या आता. ठीक आहे. ओके, सध्या तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा चांगला प्रश्न विचारला, मेडिटेशन करताना एखादा क्वेश्चन घेऊन जाऊ शकतो का? येस, नक्की घेऊन जावा, तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळायला मदत होईल. कारण की तुमच्या आतून तुमच्या कंटेम्पलेशन मध्ये जे उत्तर येतं ते खरंच रिअल उत्तर आहे. आता बघा ना, तुम्ही मेडिटेशन मध्ये होतं काय नेमकं, की आपण फोकस होतो. म्हणजे प्रत्येकाने लहानपणी हा एक प्रयोग केलेला असेल, की मॅग्निफाईंग ग्लास घेतलोय आपण आणि कागद घेतला, कागद उन्हामध्ये ठेवला, मॅग्निफाईंग ग्लास धरला, काय होतंय? हार्डली काही सेकंदात, 30 सेकंदात, एका मिनिटात लगेच त्याला आग लागते. पण तोच कागद उन्हामध्ये धरला, दिवसभर उन्हात ठेवला, त्याच उन्हात आग लागेल का त्याला? नाही लागत. मॅग्निफाईंग ग्लास घालून हार्डली एका मिनिटाच्या आत लगेच आग लागते. म्हणजे काय? फोकस झालं. तसंच मेडिटेशन केल्यामुळे तुमचा फोकस वाढायला लागतो. एकच मुद्दा घेऊन तुम्ही मेडिटेशन मध्ये बसा, खरंच तुमचा फोकस वाढायला मदत होईल, मेडिटेशन व्हायला मदत होईल. येस. आता त्यामध्ये आता काही जण म्हणतील मेडिटेशन करताना विचार नाही करायला पाहिजे, असे कसे विचार घेऊन जायचं, बरेच जण म्हणतात. पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाचा मेडिटेशनचा उद्देश हा वेगळा असतो. आता इथं जे मेजॉरिटी सगळेजण जे आले, इथे यांचा सगळ्यांचा मेडिटेशनचा उद्देश काय, की इन्फॉर्मेशन ओव्हर बंबार्डमेंट झाली आहे आणि थोडीशी शांती पाहिजे. आणि शांती म्हणजे काय, ऍक्च्युली शांती पण कशासाठी पाहिजे? फोकस देऊन आपलं काम सहजतेने करता यावं, हा मेजॉरिटी लोकांचा इथं उद्देश आहे. हा, काही जे आध्यात्मिक दृष्ट्या जे लोक करतात, तर हा ठीक आहे, तिथं वेगळ्या गोष्टी येऊ शकतात, त्यांचा उद्देश वेगळा आहे. आपण जे मेडिटेशन करतो, यस, भौतिक गोष्टीमध्ये, यस, मला माझ्या ज्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, मला जे घर, गाडी, बंगला किंवा ज्या काही गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, तिथं मी किती फोकस राहू शकतो? यस, जितकं फोकस आहे तिथं त्या पद्धतीने गोष्टी अचीव्ह करता येतील. अध्यात्माचा अर्थ बरेच जण चुकीचा समजतात, की अरे मी खूप आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक म्हणजे याचा अर्थ असा होतो, की ज्या भौतिक गोष्टी आहेत, पैसा, अडका, घर, गाडी, बंगला, त्याच्यासोबत आता माझी आसक्ती राहिलेली नाहीये, तर मग त्याला आध्यात्मिक म्हणू शकतो. येस, मला त्याच्याबद्दल आसक्ती नाहीये, मला आंतरिक शांतीकडे जायचं आहे, आंतरिक समाधानाकडे जायचं आहे, माझ्या आयुष्यात कुठल्या सुखसोयी नसल्या तरी चालेल, असं जर तुमची अवस्था असेल तर मग त्याला म्हणू शकतो आध्यात्मिक. येस, मग भौतिक गोष्टी मी आता उपभोगलेल्या आहेत, मला आता त्याची काही गरज वाटत नाहीये, हे बुद्धीनं नव्हे, तुमच्या आतून फिलिंग असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे, आतून बाहेरून एक राहणं गरजेचं आहे. तर तुम्ही आतून बाहेरून एक असाल तर तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी सहजतेने मिळायला मदत होते. आतून वेगळं आहे, बाहेरून वेगळं आहे, प्रॉब्लेम क्रिएट होणार. येस, काही ना काही अशी निगेटिव्ह घटना घडणार की ज्यातून तुम्हाला रिअल आतून बाहेरून एक होण्यासाठी नेचर काहीतरी घटना घडली. की डोळे बंद करून एक अशा ठिकाणी बसायचं आहे की जिथं खूप शांत आहात तुम्ही, म्हणजे जिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, अशा एका ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. येस, डोळे बंद करा, कम्फर्टेबली रिलॅक्स बसायचं आहे. डोळे पूर्णपणे बंद आहेत, कम्फर्टेबली रिलॅक्स बसलेला आहात. डोळे पूर्णपणे बंद आहेत, कम्फर्टेबली रिलॅक्स बसलेला आहात. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, खांदे ताठ ठेवायचे आहेत, मान सरळ ठेवायची आहे. येस, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, खांदे ताठ ठेवायचे आहेत, मान सरळ ठेवायची आहे आणि स्ट्रेट बसायचं आहे. आणि स्ट्रेट बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. स्लोली स्लोली रिलॅक्स होत आहे. वन्स अगेन टेक अ डीप ब्रीदिंग. स्लोली स्लोली रिलॅक्स होत आहे. वन्स अगेन, लास्ट, one more, take a deep, slowly slowly relax. आता नॉर्मल ब्रिदिंग चालू द्या, जसा श्वास चाललाय तसा चालू द्या, त्याला कंट्रोल नका करू. तुमचं पूर्ण लक्ष हे माझ्या आवाजाकडे आहे. जसा श्वास चाललाय तसा चालू द्या, त्याला कंट्रोल नका करू. तुमचं पूर्ण लक्ष हे माझ्या आवाजाकडे आहे. मी जे बोलतोय त्याकडे तुमचं पूर्ण लक्ष आहे, ते इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करत आहात. येस, यामध्ये पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, खांदे ताठ ठेवायचे आहेत, मान सरळ ठेवायची आहे आणि गरज वाटली तर एखाद्या भिंतीला वगैरे टेकून बसा, पण स्ट्रेट बसायचं आहे. आणि कमीत कमी शरीराची हालचाल करायची आहे. डोळे पूर्ण बंद असतील, दोन्ही हात स्क्रीनवर जसं दिलेलं आहे हात त्या पद्धतीनं त्या मुद्रेमध्ये ठेवा. येस, डोळे पूर्णपणे बंद करून कम्फर्टेबली बसलेला आहात. आता जिथं कुठे तुम्ही बसलेला आहात तर तुम्ही बघताय तुमच्या शरीराचं पूर्ण वजन
जमिनीला दिलेला आहे. खुर्चीवर बसलेला असाल तर खुर्चीला दिलेला आहे. बॉडी पूर्ण रिलॅक्स करताय. स्ट्रेट बसून बॉडीला रिलॅक्स करायचंय. शरीराचं पूर्ण वजन खुर्चीला, जमिनीला दिलेलं आहे. रिलॅक्स बसलेला आहात. तुम्ही बघताय तुमचं लक्ष तुमच्या पायाच्या अंगठ्याकडे न्या. उजव्या पायाच्या अंगठ्याकडे न्या. तर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे तुमचं लक्ष आहे. त्यानंतर अंगठ्याकडून तुमचं लक्ष हळूहळू थोडं वर येत आहे. अंगठा रिलॅक्स होते. पायाची बोटं हळूहळू रिलॅक्स होत आहेत. पाय पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. हळूहळू पिंढऱ्यांकडे तुमचं लक्ष येत आहे. पिंढऱ्या पण रिलॅक्स होत आहेत. थाईजकडे लक्ष येत आहे. थाईज पण रिलॅक्स होत आहेत. दुसऱ्या पायाच्या अंगठा, दुसऱ्या पायाची बोटं ते पण रिलॅक्स होत आहेत. पिंढऱ्या रिलॅक्स होत आहेत. थाईज रिलॅक्स होत आहेत. हळूहळू पुढे पुढे येत आहे. वर वर येत आहे. त्यानंतर कमरेकडचा पार्ट तो पण रिलॅक्स आहे. पाठीकडे येत आहे तुमचं लक्ष. रिलॅक्स आहे. कंबर, पाठ रिलॅक्स आहे. पोट रिलॅक्स आहे. छाती रिलॅक्स आहे. हाताकडे तुमचं लक्ष आहे. उजव्या हाताकडे. उजवा हात रिलॅक्स आहे. जसं आहे तसं हृदय रिलॅक्स ठेवत आहे. डावा हात पण रिलॅक्स ठेवत आहे. मानेकडे लक्ष आहे. मान पण रिलॅक्स आहे. हळूहळू तुमचं लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे आणताय. चेहरा रिलॅक्स आहे. डोळे रिलॅक्स आहेत. कपाळ रिलॅक्स आहे. पूर्ण चेहरा रिलॅक्स आहे. डोक्याकडे लक्ष आहे. डोकं पण पूर्ण रिलॅक्स आहे. पूर्ण बॉडी रिलॅक्स आहे. उजवा हात, डावा हात, पूर्ण बॉडी. पूर्ण बॉडीमध्ये बघा आता. अजून कुठं काय असं स्ट्रेस वाटत असेल तर त्याला रिलॅक्स करताय. जस्ट रिलॅक्स होत आहे बॉडी. बॉडी पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. जस्ट रिलॅक्स होत आहे. त्यानंतर ना, आता हे पूर्ण रिलॅक्स झाल्यानंतर ना, तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा. मला माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या आयुष्यामध्ये मी काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून माझी मनाची शांती टिकून राहील. कोणत्या अशा गोष्टीमुळं माझी मनाची शांती डिस्टर्ब होते. तुम्हाला आतून उत्तर येईल. कदाचित ओव्हर इन्फॉर्मेशन घेत असाल. सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल. गरजेपेक्षा जास्त इन्फॉर्मेशन घेतलं तरी पण शांती डिस्टर्ब होते. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये काही राग आहे, द्वेष आहे, त्याच्यानं पण शांती डिस्टर्ब होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचं काही खटकत असेल त्याच्यानं एक्झॅक्टली कशामुळे तुमची शांती डिस्टर्ब होते. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा. ओके. जर तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाल्यानंतर ना, विचारा की ह्याला काय सोल्युशन असू शकतं. आपण समोरच्या व्यक्तीला नाही बदलू शकत. आपण स्वतःला नक्की बदलू शकतो. कोण कसं वागावं हे खरंच आपल्या हातात नाहीये. विचार करा, आपलं स्वतःचंच बिहेवियर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर किती अवघड होतं. तर इतरांचं बिहेवियर कसं कंट्रोल करू शकू आपण. त्यामुळं शांत, रिलॅक्स. येस. जसं तुम्ही विचार करताय तुम्हाला हळूहळू आन्सर येत जातील. आता तुमचं लक्ष जे आहे तुमच्या श्वासांकडे लक्ष केंद्रित करा. तुम्ही श्वास बघा. नाकातून श्वास जात असताना श्वास आत जाताना आत कुठेपर्यंत जातोय बघा. म्हणजे छातीपर्यंत जातोय की पोटापर्यंत जातोय की वरचे वर आहे. जिथेपर्यंत जात आहे जाऊ द्या. आत जाताना श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. बाहेर येताना श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. श्वास हळूहळू आत जातोय, बाहेर येतोय. जसा श्वास चाललाय तसं चालू द्या. त्याला कंट्रोल नका करू. श्वास जसा चाललाय तसा चालू द्या. त्याला कंट्रोल नका करू. आणि श्वासाला तुम्हाला नंबर्स द्यायचे. जसं की आता तुम्ही एक श्वास आत घेतलाय आणि श्वास बाहेर सोडलाय तर त्याला नंबर दिलाय 1. परत दुसरा श्वास हळूहळू आत घेतलाय
बाहेर सोडताय 2. तिसरा श्वास हळूहळू आत घेताय, बाहेर सोडताय 3. चौथा श्वास हळूहळू आत घेताय, सोडताय 4. त्यानंतर 5वा श्वास हळूहळू आत घेताय, बाहेर सोडताय. त्यानंतर 6वा श्वास. असं काउंटिंग करायचंय तुम्हाला. 20 पर्यंत काउंटिंग करायचं आहे. आता मी काउंटिंग माझ्या साईडने करणार नाहीये, तुम्हाला मनातल्या मनात हळुवारपणे शांत काउंटिंग करायचंय. 20 पर्यंत काउंटिंग करा. येस. 20 पर्यंत काउंटिंग झाल्यानंतर ना शांत बसून राहायचंय. रिलॅक्स बसायचंय. काउंटिंग थांबवायचंय. त्यानंतर आता काय करायचंय, दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत, एकमेकांवर रब करायचे आहेत, घासायचे आहेत आणि हळुवारपणे डोळ्यावर ठेवायचे आहेत. येस. डोळ्यावर ठेवल्यानंतर हळुवारपणे कम्फर्टेबली तुम्ही डोळे उघडू शकता. स्लोली स्लोली ओपन युअर आयज. येस. डोळे उघडल्यानंतर कसं फील होतंय बघा. येस. तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता, अनम्यूट करून शेअर करा किंवा चॅट बॉक्समध्ये पण बोलू शकता. येस. निमिष सर चॅट बॉक्समध्ये म्हणताय शॉर्ट अँड स्वीट. येस. थँक्यू निमिष सर. येस. चॅट बॉक्समध्ये बोलतायत बरेच जण. महेश सर म्हणतायत बऱ्यापैकी रिलॅक्स वाटतंय. ओके. पल्लवी मॅडम म्हणतायत रिलॅक्स वाटतंय. ओके. जानवी मॅडम म्हणताय दिवसभर जी दगदग झाली त्यातून आराम मिळाला. येस. थँक्यू जानवी मॅडम. ओके. पल्लवी मॅडम म्हणतायत अजून काही वेळ असंच राहावं असं वाटतंय. ओके. येस येस. येस. चला, सगळ्यांना खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे. चॅटबॉक्समध्ये सगळेजण शेअर करताय. येस. थँक्यू. थँक्यू सो मच.